असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आज 58वा वर्धापन दिन आहे 1966 ते 2024 आणि नेहमीप्रमाणे आम्ही इथे स्मृतीस्थळावर 2012 पासून येतो आणि शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना इथे वंदन करण्यासाठी येतो, त्यांची श्रद्धांजली वाहून मग आम्ही तिथून महासाहेबांना करून नंतर कार्यक्रम असतो संध्याकाळी वर्धापन दिनाचा। आजही षण्मुखानंदला तो कार्यक्रम आहे जिथे पक्षप्रमुख उद्धवजी, शिवसेना नेते आदित्यसाहेब आणि सर्व शिवसेनेचे नेते, उपनेते, आमदार, खासदार, शिवसेनेचे आजी माजी नगरसेवक सगळे, शिवसेनेचं संघटनात्मक जी संरचना आहे, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख पासून ते जे येथील तुडुंब भरलेलं असतं तुम्ही बघता। आणि आज संघटनात्मकच कार्यक्रम आहे, याच्यामध्ये उद्धवजींचं मार्गदर्शन असेल, इतर नेत्यांचं मार्गदर्शन असेल आणि एकंदरीत लोकसभा, येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका या संदर्भातलं असलेल्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार। 2024 ते 2026 हा जो एक प्राथमिक सदस्य जे सगळ्यात महत्त्वाचं निवडणूक आयोगाच्या दृष्टीने आणि पक्षाच्या बाबतीतसुद्धा प्राथमिक सदस्य आमचा दर 2 वर्षांनी ड्राईव्ह असतो, त्याचंसुद्धा आज सुरुवात तिथून होईल। षण्मुखांमध्ये सर्व शिवसेना पक्षप्रमुख ते सर्व शिवसेना नेते आणि इतर मान्यवरांचे प्राथमिक सदस्यत्वाचे फॉर्म भरले जातील आणि इतर संघटनात्मक कार्यक्रम त्याप्रमाणे। महायुतीमध्ये दुसरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। छगन भुजबळ महाराष्ट्राचं बोललं जातं, शिवसेनेमध्ये त्यांचं परत एकदा घरवापसी होऊ शकते। महायुतीमध्ये इतर ठिकाणी कुठे काय पक्षांमध्ये ते तुम्ही बघताय, या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर म्हणा किंवा त्याच्यानंतर जी काय विचार मंथनं आणि चिंतनं जे सुरू झाली आहेत त्याच्यापासून जे काय होतं आहे ते त्या पक्षाने बघणं गरजेचं आहे। इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदर्भात जर आम्ही बोलायचं झालं तर चांगल्या रीतीनं शिवसैनिक, शिवसेनेचे सगळे संपूर्ण संघटनात्मक फळी ही कार्यरत आहे, मजबूतीनं उभी आहे। पुढच्या निवडणुकांची तयारी, लोकांची सेवा वगैरे या गोष्टी क्रमाने सुरू आहेत आणि कोण संपर्कात कोण आहे कोण नाही हे बघ उद्धव साहेब त्या बाबतीमध्ये डिसिजन घेतील, तेच काय बाकीचे खूप आहेत। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।